नमस्कार मित्रांनो, मी रमेश चंदकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय. गावाला आलो होतो, पाऊस जाम पडतोय आणि आता ऊन पडलेलं आहे. 2-4 दिवस काय पाऊस पडला आहे, खतरनाक शाप वाटोला करून टाकला आहे लोकांना. जरा ऊन पडला तर एडिटिंगचं काम थोडं बाजूला ठेवून निघूया थोडंसं फिरायला गावाला. तर अशा 2-3 ठिकाणी जाऊया तिथे मन असं एकदम प्रसन्न होता. ठीक आहे, ऊन प्रचंड पडतोय सध्या, उन्हाचा तापमान वाढला आहे, परंतु सगळ्याकडे हिरवळ भात वरती आले पेरलेली आणि आवणा तयार होत आहेत. भात लावून चालू करतील. पाल जत्रा झालेली आहे, म्हणजे परमिशन भेटलेली आहे. सो बघू कधी भात लावून चालू करतायत आणि नक्की आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करू. कारण चला आपल्या आवडीकडे थोडंसं लक्ष देऊया. सो आता मी जिथून बाहेर पडतोय ते आहे सवनत तळेवाडीचं गेट, जांभलीजवळ जिथे माझ्या मागं तुम्ही बघू शकता. सगळ्यात मोठी गोष्ट हे जे बाकी बॅनर दिसतात मित्रांनो, हे बॅनरसुद्धा बॅनर हा मीच बनवलेला बॅनर आहे. सो आपली कलाकृती कुठेतरी दिसते, हे खूप भारी वाटतं. सध्या आपण सुटेटेपात जाऊया. सुटेटेपातून मग नंतर खाली गाणीवरती जाऊया. गाणीवरती मग तिकडे धरणाकडे जाऊया आणि मग धरणावरून एक धरण आहे, म्हणजे 2 धरण आहे. सो पाणी साचलं असेल तिकडे जाऊया, बघूया किती पाणी आलं. भेटू डायरेक्ट सुटेटेपामध्ये. सुटेटेपातनं काय दिसतं तर डोंगर रांगा दिसतात समोरच्या लोटे साईडच्या, आणि प्लस समोर जो रस्ता गेला तिकडे ते दिसतं. तिथून गाणीसुद्धा नजरेस पडते. आता झाडंसुद्धा वाढलेत रस्त्याला. हे बघा इकडे एक छोटीशी गुफा आहे. जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मित्रांनो सगळे झाडं एकदम तोडून टाकलेली होती, खडसून टाकलेली, खडसून पूर्ण एकदम साफ होता. आता पुन्हा झाडे वाढलेले आहेत, हवा सुटले छान असे. संध्याकाळी बहुतेक पाऊस आहे. ओके, सो फायनली मित्रांनो आपण सुटेटेपाला पोहोचलेलो आहोत. आणि सुटेटेपाला पोहोचल्यानंतर जी वाईफ येते ना, डोंगरात पोचल्यावरती जी वाईफ येते ना, त्याच्यापुढे काय नाही. हो खतरनाक. समोर सुद्धा ऊन पडलंय. येजा कमी झाले, गुरं कमी झालेत, सगळा म्हणजे कपडेसुद्धा धुवायला लोक कसं आता पाणी दारापर्यंत आला, कोण कुठे जात नाही. सो कचरासुद्धा गाणीमध्ये खूप भरलेला आहे. तरी पण जाऊन एकदा नजर टाकून येऊया. गावाकडचं जीवन कठीण आहे, शहराकडचं जीवन कठीण आहे. हे जीवन कठीण आहे म्हणत आपण आहे ना, आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्या आपण तिथेच ठेवतो. गावाकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, गावाकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे, परंतु गावाकडे शांती आहे. हो, गावाकडे ना लोकांची कामं ठरलेली आहेत, त्या सीझनमध्ये ते कामं करायची. टेन्शन नाही आहे कसलं की टार्गेट पूर्ण करायचं किंवा काही पण गोष्टी असू दे. आता जिथे मी जाते ओ खतरनाक मित्रांनो, परंतु विषय काय माहिती आहे का, आणि हा जो पूर्ण बांध आहे, इथे बांध होता, त्याच्यावरती अजिबात गवत म्हणून काहीच नव्हतं. खतरनाक पाणी आले धरणाला. सो मी तुम्हाला दाखवतो. खतरनाक. आपल्याकडे ड्रोन असताना तर एक ड्रोन शॉट इथून घ्यायला, असं तलाव आहे पूर्ण आपल्याला दिसला असता. जवळ जाऊन बघूया की पाणी कसं आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जरा माइंड फ्रेश करण्यासाठी इकडे आलेलो आहोत. खूप छान वाटतंय. पाण्याचा साठा झालेला आहे तलावामध्ये, धरणामध्ये. खूप अगोदरचा हा तलाव आहे आमच्याकडचा धरणावर. खूप आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासूनच आहे. तर इकडे यायला पहिले ना मोठे लोक सांगायचे की इकडे जाऊ नका, कारण इकडे जरा भीतीदायकच वातावरण होतं. सो 2-4 दिवस जो पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप खतरनाक पाणी भरलं आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. सो आता आपण जाणार आहोत घरी. तर भेटू पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा बाटा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.